कृष्णा काठ परिसरातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलाय। पावसानं दगा दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय। काही शेतकऱ्यांनी धाडस करून धूळ वाफेवर भाताची पेरणी केली, तर काहींची ऊस आणि केळीची नगदी पिके शेतात उभी आहेत। मात्र महावितरणच्या भारनियमनामुळे या पिकांना पाणी देणं अशक्य झालंय। नदीत पाणी असूनही ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नसल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। पिके अक्षरशः करपून जाण्याच्या मार्गावर असून बळीराजाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे। सध्या मे महिना संपत आला तरी अजूनही कृष्णा काठावर एकही अवकाळी पाऊस आलेला नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज होत असताना आता शेतात उभं असणारे ऊस किंवा अशी नगदी पिकं पाण्याअभावी अक्षरशः करपून चालली आहेत। रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर हक्काच्या पाण्याच्या जोरावर ज्या शेतकऱ्यांनी धुळवाफेवर भाताची पेरणी केली त्याला देखील नुकतंच महावितरणनं अचानक सुरू केलेलं भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे। कृष्णा नदी ऐन उन्हाळ्यात देखील दुथडी भरून वाहत असताना सुद्धा केवळ विद्युत पुरवठा नसल्यामुळे अनेकांची पिकं हक्काचं पाणी असून देखील अक्षरशः वाळून चालली आहे। तर शासनानं सद्य परिस्थिती, लांबलेला पाऊस, अवकाळीनं फिरवलेली पाट आणि पिकांची परिस्थिती बघता हे महावितरणनं अचानक जाहीर केलेलं भारनियमन तातडीनं रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला दिवसा कमीत कमी 10 ते 8 तास लाईट मिळावी, जेणेकरून खरीप हंगामापूर्वी आजपर्यंत कष्टानं जतन केलेले ऊस, केळी, भात यासारखी नगदी पिकं जगू शकतील।